नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उन्हाळा लागला आणि प्रत्येकालाच काही ना काही थंडगार प्यायला लागतं. त्यासाठी मी आज दाखवणार आहे तुम्हाला कैरीचे शरबत. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी कलमी आंब्याची कैरी घेतली, 400 ग्रॅम आहे. 400 ग्रॅम साखर, अर्धा टीस्पून काळं मीठ, 1 टीस्पून मीठ, 1 टीस्पून सोप पावडर, 1 लिंबू आणि सब्जा. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण कैरीचे वरचे साल काढून घेऊया. कैरी आपल्याला वाफवून घ्यायची. कैरी शिलून झालेली आहे आणि आता आपण ते वाफायला घेऊया. कैरी वाफायच्या अगोदर कैरीला असे काप द्यायचे. आपण आता कैरी वाफवून घेऊया. कुकरमध्ये खाली 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं. कैऱ्या भांड्यात ठेवायच्या. ही 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या. कुकर हा थंड झालेला आहे आणि आता आपण कैऱ्या काढून घेऊया. कैऱ्या थंड झाले की आपण बाउलमध्ये पल्प काढून घेऊया. कैऱ्या थंड झालेल्या आहे आणि आता आपण बाउलमध्ये पल्प काढून घेऊया. यामध्ये हा जो कोळीचा पांढरा भाग आलेला आहे तो बाजूला काढून टाकायचा आणि आता हा आपण पल्प मिक्सरमधून काढून घेऊया. अशी फाईन पेस्ट करायची. फाईन पेस्ट झाली नाही तर थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये. पल्प काढून झालेला आहे आणि आता आपण तो शिजवून घेऊया. ते मी गॅसवर पॅन ठेवलं. ते साखर टाकली. साखर पूर्णपणे बुडेल अशी पाणी टाकायचं. आणि साखर पूर्ण विरघळू द्यायची. नंतर आपल्याला पल्प टाकायचा आहे. साखर विरघळलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये पल्प टाकून घेऊया.
पल्प यामध्ये चांगला मिक्स करायचा। आपण यामध्ये आता सोप पावडर टाकूया। तुम्ही जिरेपूड आणि मिरेपूड सुद्धा टाकू शकता तुमच्या चॉईसनुसार। काळं मीठ टाकूया, साधं मीठ टाकू, आपण उन्हाळा आला की बाहेरून दुकानातून मॉलमधून सरबत विकत आणतो, त्यापेक्षा घरी बनवलेले सरबत हे केव्हाही चांगले असते। आणि घरी बनवलेले सरबत पिण्यामध्ये जो आनंद असतो तो काही वेगळाच असतो। असं चेक करायचं, एक तार जर आली तर तेव्हा बंद करायचं। अजून एक तार आलेली नाहीये। सरबत झालेला आहे आणि थंड झालं तर अजून घट्ट होईल। मी आत्ताच बंद करते, थंड झालं की घट्ट होईल। तुम्ही यामध्ये ग्रीन फूड कलर टाकू शकता, मी टाकलेला नाहीये कारण मला आवडत नाही। पण गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यावर यामध्ये लिंबाचा रस पिळायचा। मिक्स करायचा लिंबाचा रस। पण आता बाउलमध्ये काढून घेऊया सरबत। आपण आता सरबत बनवून घेऊया। यामध्ये बर्फ टाकला, सब्जा टाकला, शरबत टाकला, आता पाणी टाकायचं। चांगला मिक्स करून घ्यायचं। आजची ही कैरीच्या सरबताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका।